नमस्कार मंडळी. येत्या 22 जानेवारी 2024ला म्हणजे सोमवारी खूप प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की हा दिवस आपण दिवाळी म्हणून साजरा करणार आहोत. यंदा आपण दुसऱ्यांदा ही दिवाळी साजरी करत आहोत. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की या सुवर्ण महोत्सवाचे साक्षीदार आपण होत आहोत. तर आपण या व्हिडिओमध्ये ही दिवाळी कशी साजरी करायची, भगवान श्रीरामाची पूजा कशी करायची ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी श्रीराम ज्योत कशी लावायची आणि कधी लावायची ते सांगते. तर श्रीराम ज्योत आपल्याला पुत्रदा एकादशीच्या संध्याकाळी म्हणजे आदल्या दिवशी रविवारी संध्याकाळीच लावायची आहे. आणि ही श्रीराम ज्योत मंगळवार सकाळपर्यंत अखंड तेवत राहिली पाहिजे याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्यासाठी नवरात्रीत वापरतो तसा थोडासा मोठा दिवा घ्यायचा आहे आणि त्यात असल्यास तिळाचा तेलाचा वापर करा, नसेल तर साधं तेल किंवा तुपाचा पण तुम्ही वापर करू शकता. तर हा दिवा प्रभू श्रीरामांसाठी आपल्याला अखंड तेवत ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर अयोध्याच्या अक्षता मिळाल्या असतील किंवा जरी नसल्या मिळाल्या तर आपल्या घरातील तांदूळ घेऊन त्याला हळदी कुंकू लावून अक्षता तयार करून ठेवायच्या आहेत. त्यात 1-2 तुळशी पत्र ठेवायचे आहेत. 22 जानेवारीला म्हणजे सोमवारी लवकर उठून अगोदर स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे. नंतर आपल्या घरातील देवघर स्वच्छ करायचं. जर त्यात फाटलेले कागद किंवा फोटो, फुटलेली मूर्ती असेल तर ती काढून टाकायची. आपण रोज करतो तशी देवपूजा करून घ्यायची आणि मग समोर श्रीराम पूजा मांडायची आहे. त्यासाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग स्वच्छ करून घ्यायचा आहे. जिथे पूजा मांडायची आहे ती जागाही स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कोरे वस्त्र टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे श्रीराम मूर्ती किंवा फोटो असेल तर ते तुम्ही मांडू शकता. ज्या अक्षता आपण तयार करून ठेवल्या आहेत त्याने जय श्रीराम असे नाव काढायचे आहे. त्यावर तुळशीपत्र ठेवायचे आहे आणि जी श्रीराम ज्योत लावलेली आहे तो दिवा इथं ठेवायचा आहे. नैवेद्यासाठी फळे ठेवायची आहेत. मिठाई, पंचामृत, खिरेचा नैवेद्य भगवान श्रीरामांना अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही या दिवशी जे काही गोड पदार्थ बनवाल तुम्ही ठेवू शकता. नैवेद्यावर एक तुळशीपत्र ठेवायला मात्र विसरू नका. श्रीरामांना ताजी फुलं वाहायची आहेत, अगरबत्ती लावायची आणि प्रभू श्रीरामांसोबत हनुमानजींची पूजा करायची आहे. यानंतर हनुमान चालीसा, रामचरित्रमानस किंवा तुम्हाला जर काही रामरक्षा स्तोत्र येत असतील तर ते तुम्ही घेऊ शकता आणि रामनामाचा जप करू शकता. आणि त्यानंतर आरती घेऊन सर्वांना प्रसाद वाटप करायचा आहे. या खास दिवशी कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरून द्यायचा आहे आणि संध्याकाळी आपल्या घरात दिवे लावून दिवाळी साजरी करायची आहे. तर या दिवशी संध्याकाळी 2 दिवे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, 2 दिवे देवघरात आणि 1 दिवा तुळशीत नक्की लावायचा आहे. हे भगवान श्रीरामाच्या आगमनाचं प्रतीक मानलं गेलं आहे. यासोबतच तुमच्या जवळपास जर एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊनही तुम्ही दीपदान करू शकता आणि यासोबतच जय श्रीराम असा जयघोष करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही दिवाळी साजरी करायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.